हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता सध्या गावाकडे वगैरे भुईमुगाच्या शेंगांची काढणी चालू आहे. तर मार्केटमध्ये वगैरे ओल्या शेंगा भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत. तर आज मी याच ओल्या शेंगदाण्यांपासून मस्त झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवणार आहे. तर त्यासाठी मी पाव किलो हे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर सोलून झाल्यानंतरचे हे पाव किलो शेंगदाणे आहेत ओले. त्यानंतर अर्धा पाव हिरव्या मिरच्या आहेत. आणि त्यानंतर एक 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या म्हणजे 2 कुड्या मोठ्या अशा सोललेल्या आहेत लसणाच्या. तर या प्रमाणामध्ये मी साहित्य घेतलेलं आहे. तर तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या जास्त करू शकता अजून, किंवा तिखट कमी हवं असेल तर मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता. तर या तिखटवाल्या मिरच्या आहेत त्यामुळे मी शेंगदाण्यांच्या अर्ध्या प्रमाणामध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर हे सगळं तव्यावर आपल्याला अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर मी भाजत असताना तेल वगैरे घातलेलं नव्हतं. फक्त शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण असंच तव्यावर भाजून घेतलेलं आहे. तर आता साधारणतः एक 10 मिनटं मी मीडियम गॅसवर छान असे ते खरपूस भाजून घेतलेलं आहे सगळं. आणि त्यानंतर आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाल्यानंतर मी ते मिक्सरला वाटणार आहे. तर हे तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल तर त्यावर ओबडधोबड असं वाटलं तर अजून टेस्ट छान येते. पण मी हे मिक्सरला बारीक करणार आहे. त्यानंतर मी ते मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्यासोबतच एक 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली. त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर पाणी वगैरे मी वापरलेलं नाही आहे आणि आता आपण हे ओबडधोबड असं वाटून घेणार आहोत. तर बघू शकता मी अगदी त्याची बारीक अशी पेस्ट वगैरे केलेली नाही आहे. तर जाडसर असं मी ते कुटून घेतले, म्हणजे शेंगदाणे जे आहेत ते असे ओबडधोबड त्यामध्ये राहिलेले आहेत. तर आता ते सगळं 2 बॅचमध्ये मी थोडं थोडं करून वाटून घेतलं आहे आणि त्यानंतर मी परत तोच तवा गॅसवर गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग घातलं आहे. त्यानंतर घातलेले आहे अगदी पाव चमचा हळद आणि ते सगळं छान असं परतलं गेलं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हे वाटलेलं शेंगदाण्याचं वाटण. तर आता मी ते सगळं तव्यावर घालून घेणार आहे आणि आता आपल्याला गॅस परत बारीक करून त्यावर आता आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी हे सगळं त्याचा कच्चापण जाईपर्यंत तेलावर परतवून घ्यायचं आहे. तर आता आपण जेवढं हे छान खरपूस असं परतवून घेऊ तेवढा हा खरडा किंवा आपण ठेचा, मिरचा काय बोलू शकतो, तर हे टिकतं. तर कमीत कमी 1 महिना तरी हा म्हणजे मिरचा जो आहे किंवा ठेचा जो आहे तो 1 महिनाभर कमीत कमी टिकतो. तर आता आपण तो त्यासाठी म्हणून तेलावर छान असा परतवून घेणार आहोत. तर मी तर तो अगदी कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेतला आहे आणि त्यानंतर आता मी तो प्लेटमध्ये काढून घेतला आहे. तर एकदा ह्या अशा पद्धतीनं मिरचीचा ठेचा ओल्या शेंगदाण्यांसोबतचा तर तो नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल आणि तोंडी लावण्यासाठी वगैरे खूप छान प्रकार आहे आणि टिकायलाही म्हणजे भरपूर दिवस टिकतो. तर आता सगळीकडे शेंगांचा सीझन चालू आहे, तर तुम्ही असा ठेचा नक्की ट्राय करा. आणि मी बनवलेला हा ओल्या शेंगदाण्यांचा ठेचा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.